तुमचं व्हॉट्सअप आहे ते लवकरच बंद होणार आहे, कारण की भारत सरकारने एक नवीन नियम आहे तो जारी केलेला आहे. सिम बाइंडिंग रूल हा नियम आहे तो जारी केलेला आहे. हा नियम कशासाठी जारी केला आहे हे नाही, व्हॉट्सअप कसं बंद होणार सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार. सगळ्यात पहिले तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण की भारत सरकारने असे बरेचसेच नियम आहेत ते आता लागू केलेले सुद्धा आहेत. यातील हा दुसरा नियम आहे. पहिला नियम तुम्हाला माहिती असेल, कालचा मी व्हिडिओ एक अपलोडच केला आहे, तर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं जी की एक ऍप आहे ते आता ऑलरेडी लॉन्च होणार, ते डिटेल्स मी त्यात सांगितले. पण आज तुम्हाला सांगतो की भारत सरकारने एक नवीन नियम आहे तो व्हॉट्सअपला जारी केलेला आहे. या नियमानुसार तुम्हाला सांगतो तुमचं व्हॉट्सअपच नाही, त्याचनुसार टेलिग्राम असेल किंवा तुमचं इथं स्नॅपचॅट कोणतंही तुमचं मेसेजिंग ऍप असेल ते आता बंद होऊ शकतं. कसं बंद होऊ शकतं सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगतो. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हा जो की नियम आहे हा नियम का जारी केला. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय होते, जसं की तुम्हाला माहिती आहे स्कॅम होत होते, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे बरेचसे तुम्हाला फ्रॉड्स होत होते किंवा मालवेअर असे इन्स्टॉल होते ते बरेचसे जे की लोकांचे जे काही बँकमधून पैसे जातो त्याच्यासाठी हा नवीन नियम आहे तो जारी केलेला आहे. म्हणजे की हा नियम जो की जारी केला याने काय होणार ते सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो. हे काय होणार, तुमचं कुठले मेसेजिंग ऍप असेल जसं की व्हॉट्सअप झालं, टेलिग्राम झालं किंवा इतर कोणते स्नॅपशीट किंवा इतर कोणतेही मेसेजिंग ऍप असेल तर ते काय होणार आहे की ते जे की असेल तुमच्या सिमशी कनेक्टेड होणार आहे. म्हणजे की तुम्हाला माहिती आहे गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम हे जे काही ऍप आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुमच्या मोबाईलमधून सिम काढणे तर हे चालत नाही. तशाच पद्धतीतून आता काय होणार आहे, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये सिम काढणार आहे त्यानंतर व्हॉट्सअप असेल किंवा इतर कोणतेही मेसेजिंग ऍप असेल ते चालणार नाही. म्हणजे की तुमच्या सिमशी ते कनेक्ट केलेलं आहे. याने काय होणार आहे, तुमचे जे की सोबत आहे ते फ्रॉड होणार नाही, दुसरी गोष्ट स्कॅम होणार नाहीत. ह्या गोष्टी ते टाळण्यासाठी हा जे की नवीन नियम आहे तो लागू केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, हा नियम लागू झाला म्हटलं की हा आता लागू नाही पण लवकरात लवकर हा नियम आहे तो जे की व्हॉट्सअप असेल याला तो लवकरात लवकर लागू होणार. आणि एकदा जर हा जो की आहे जो की आता नियम मी सांगितला हा जर भारत सरकारने जर आणला तर त्यानंतर तुम्ही जर समजा मोबाईल मधलं सिम काढलं की तुमचं व्हॉट्सअप चालणार नाही, टेलिग्राम चालणार नाही किंवा इतर कोणते मेसेजिंग ऍप आहे ते चालणार नाही. गुगल पे जे की फोन पे तुम्हाला माहिती आहे, पेटीएम हे जे की ऍप्स होते हे ऍप्स तुम्हाला सुद्धा माहिती आहे जसं की आपण मोबाईल मध्ये सिम काढल्यानंतर ते वर्क होत नव्हते तशाच पद्धतीतून आता झालं व्हॉट्सअप असेल किंवा तुमचे इतर मेसेजिंग ऍप्स जे की असतील ते आता डायरेक्ट तुमच्या सिमशी कनेक्टेड होणार आहेत. आणि कन्फर्म न्यूज झालेली सुद्धा आहे आणि लवकरात लवकर जी की आहे हे अपडेट सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आणि येणार सुद्धा आहे. ओके, याने काय होणार, जे क्रिएटर्स असतील जे लोक सारखे सारखे सिम चेंज करतात त्यांना हा प्रॉब्लेम येणार आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट आहे, एक यात इम्पॉर्टंट पॉईंट सुद्धा तुम्हाला एक सांगतो जी की तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुम्ही जर तुमचं व्हॉट्सअप एखाद्या पीसी किंवा लॅपटॉपमध्ये जर तुमचं लॉग इन केलं असेल तर ते 7 ते 7 तासांना ऑटोमॅटिक येथील लॉग आउट होणार आहे. नंतर तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. हे सुद्धा महत्वाचं अपडेट्स आणि चांगलं सुद्धा अपडेट्स आहे. पण बरेचशाच जणांना ते जे क्रिएटर्स लोक आहेत ते सारखे सारखे मोबाईल चेंज करतात, सिम चेंज करतात, त्यांच्यासाठी हे प्रॉब्लेम ठरू शकतो. कारण की तुम्ही एकदा सिम जर काढल्या नंतर तुमचं व्हॉट्सअप आहे ते परत तुमचं चालवू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आता काय होतं की तुमच्या सिमशी ते कनेक्टेड नाही, तुम्ही कोणाचे हॉटस्पॉट घेऊ शकता, नेट जरी संपल्यानंतर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण आता तसं नाही होणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिमशी कनेक्टेड होणार आहे व्हॉट्सअप आणि त्यानंतर हा जी की आहे लवकरात लवकर हा रूल आहे तो लागू सुद्धा होणार आहे आणि कन्फर्म न्यूज झाले. आणि महत्वाची गोष्ट मालवेअर म्हणा जी की फ्रॉड होते ते हे पूर्णपणे थांबणार सुद्धा आहेत. आणि ही न्यूज आहे ऑफिशियल व्हॉट्सअपने कन्फर्म सुद्धा केलं. व्हॉट्सअपने सुद्धा त्यांच्या जी की व्हॉट्सअप पेजवर किंवा न्यूजवर सुद्धा ही न्यूज सुद्धा दिलेली आहे की आता जी की व्हॉट्सअप जी की असेल तुमच्या सिमशी कनेक्टेड होणार आहे. व्हॉट्सअपच नाही, टेलिग्राम झालं, स्नॅपचॅट झालं, इतर कोणतेही मेसेजिंग ऍप असेल ते तुमच्या सिमशी कनेक्टेड होणार आहे. म्हणजे की तुम्ही सिम इकडे काढलं की तुमचं इकडे व्हॉट्सअप आहे ते बंद होणार आहे. हे लवकरात लवकर आहे ते नेम जारी होणार आहे. याच्यावर मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवणार ज्यावेळेस ही जी की न्यूज कन्फर्म होऊन येईल त्यावेळेस डिटेल्स मध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मोबाईलचं सिम जर तुम्ही काढले की तुमचं व्हॉट्सअप बंद, ही लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला सांगते की आता काय होणार आहे, तुमचे जे की फ्रॉड्स म्हणा ह्या गोष्टी होणार नाहीत. दुसरी गोष्ट जी की तुमचं व्हॉट्सअप कोणी लॉग इन केलं असेल तर तो 5 ते 7 तासानंतर ऑटोमॅटिक आहे ते लॉग आउट सुद्धा होणार आहे. कारण की इतकं पॉवरफुल झालंय. कारण की स्कॅम मोठे मोठे तुम्हाला माहिती स्कॅम होत आहेत, बरेचसे लोकांचे जे की पैसे होत जात आहेत हे स्कॅम मधून. त्यामुळे हे नियम जारी केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की भारत सरकारच्या नियमाविषयी ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा आणि मजेशीर अशा व्हिडिओ मध्ये.